रसिक हो, आजच्या या उत्सवामध्ये मी जेव्हा आजचा हा खरेदीचा उत्सव या मुलुंडमधला मी जेव्हा फिरतो आहे तेव्हा मला बऱ्याचशा नवीन गोष्टींची ओळख होते. नवीन नवीन गोष्टी ज्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या आहेत किंवा होममेड आहेत, म्हणजे आपल्या कलेतून बनवलेल्या आहेत, आपल्या हाताने बनवलेल्या अशा गोष्टी आज प्रत्यक्ष या खरेदीच्या उत्सवामध्ये पाहायला मिळतो. ताई नमस्कार. या ताईंकडे सुद्धा खूप सुंदर गोष्टी आहेत ज्या स्किन केअर आहेत, आपल्या ज्या आपल्या म्हणजे आपल्या जीवनावश्यक वस्तूच अशाच म्हणूया. कारण जशी आपल्या शरीराची आपण जशी काळजी घेतो तसं आपलं शरीर आपल्याला साथ देतं असं म्हणतात, किंवा त्या ज्या गोष्टींमुळे आपलं सौंदर्य खुलून उठतं अशा गोष्टीसुद्धा आज आपल्या खरेदीच्या उत्सवामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ताई तुमच्याकडे काय काय आहे हो असं जे आपल्याला आवश्यक आहे? नमस्कार मंडळी, मुलुंडकर. इथे आपण घेऊन आहोत श्री कॉस्मेटिक्स म्हणजे नुसतं कॉस्मेटिक्स नव्हे तर स्किन केअर, हेअर केअर आणि बेबी प्रोडक्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला बरेच काही गोष्टी बघायला मिळणार, लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत. तर ह्याच्यामध्ये लहान बाळ शिशूपासून आहे आणि आपण ट्रीटमेंट क्रीम्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपलं पिगमेंटेशन आहे, पिगमेंटेशन्स, मग कोणाला डल स्किन आहे किंवा डार्क स्पॉट्स आहे, ते आपण सगळं ट्रीटमेंटचे प्रोडक्ट्स देऊन आपण ते रिपेअर करतो. आणि हे 100% नॅचरल आहे, ह्याच्यामध्ये अजिबात केमिकल नाही आहे. ते तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता इथे बरेच काही गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये बघू शकता हे स्किनसाठी फेस वॉश आहे जे आपण रेग्युलर बेसिसवर यूज करतो. मग हेअर केअर आहे, हेअर केअरमध्ये डॅन्ड्रफ, जनरली आता पावसाळ्यामध्ये डॅन्ड्रफ होतो तर डॅन्ड्रफ आहे. मग हेअरफॉल आहे, हेअर स्प्रे आहे, शॅम्पूमध्ये आहे, शॅम्पूमध्ये अळशीचं शॅम्पू आहे, 15 हर्ब्सनी बनलेला एक शॅम्पू आहे, बरेच प्रकारचे आहे, डॅन्ड्रफचे पण आहे. मग लिप केअरसाठी बघितलं तर लिप बाम्स, 3 प्रकारचे लिप बाम्स आहेत. व्हिजिट करा आणि पाहू शकता तुम्ही त्याची कशी क्वालिटी आहे. पिगमेंटेशनसाठी हे सगळे प्रकार आहेत, हे जनरली खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या डे टू डे लाईफसाठी. तर बघा या इथे आणि बघू शकता. ह्याच्यामध्ये मेकअप आहे, बीबी क्रीम, फाउंडेशन, लूज पावडर आहेत. मग डेली मॉइश्चरायझरसाठी पण आपल्याकडे भरपूर आहे, डेली रेग्युलर बेसिसवर लावतो ते. मग बेबी केअरमध्ये आहे बेबी सोप, लोशन्स, फाउंडेशन, शॅम्पू. अँड जनरली फेससाठी आपण काही बघत नाही आहे. मी हे फेस मास्क आहे, फेस मास्क आणि फेस स्क्रब अगदी आवश्यक आहे आपल्या लाईफसाठी. हे फेस पॅक का वापरावं कोणी? फेस पॅक वापरायचं रिझन काय आहे की आपल्याला ते टाईटनिंग देतो आणि ग्लोईंग स्किन देतो. आणि आपण बघू शकता तर इथे आपल्याकडे 30 पासून हे फेशियल बॉम आहे, हे फेशियल बॉम आहे. 3 प्रकारचे बॉम्स आहेत. हे तुम्ही 30 पासून कॉस्ट आमच्याकडे 30 पासून ते